तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील गव्हर्नर जनरल व व्हाईसराय यासंबंधी 10 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अगोदर कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आलेले आहे. तर सुरू करूया आजच्या प्रश्न क्रमांक 11 पासून. तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय दिलेले आहे मित्रांनो. 1. हिंदी राज्यांना इंग्लिश ईस्ट कंपनीच्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. 2. कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली. 3. तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले. 4. लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. मित्रांनो, तुम्हाला जर याचं प्रश्नाचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ पॉज करून प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. तर मित्रांनो, लॉर्ड रिपनने नाही तर लॉर्ड वेलेस्लीने 1798 मध्ये तैनाती फौजेची योजना सुरू केली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 आहे. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? तर ऑप्शन 1 आहे लॉर्ड ऑकलंड, ऑप्शन 2 आहे लॉर्ड कॉर्नवालिस, ऑप्शन 3 नंबर आहे लॉर्ड बेटिक आणि ऑप्शन 4 आहे लॉर्ड रिपन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड ऑकलंड. लॉर्ड ऑकलंड याने दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो, अयोग्य जोडी निवडा. तर जोड्या बघा मित्रांनो, इल्बर्ट बिल याची जोडी आहे लॉर्ड रिपन सोबत. खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी, बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन आणि सत्ताची स्थापना लॉर्ड लिटन. बघा मित्रांनो, याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सत्ताची स्थापना लॉर्ड लिटन. ही जोडी चुकीची आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये लॉर्ड लिटन नव्हे तर लॉर्ड डफरिन यांच्या कारकिर्दीत झाली. लॉर्ड लिटन 1876 ते 1880 पर्यंत व्हाईसराय होते, तर लॉर्ड डफरिन 1884 ते 1888 पर्यंत व्हाईसराय होते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 आहे. लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोगचा संबंध टिंबटिंबशी होता. तर ऑप्शन आहे मित्रांनो. 1. प्राथमिक शिक्षणाशी, 2. माध्यमिक शिक्षणाशी, 3. उच्च शिक्षणाशी आणि 4. दुष्काळाशी. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो उच्च शिक्षणाशी. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 15 आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ता विस्तारावर तो खुश नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. तो कोण होता? मित्रांनो, हा प्रश्न राज्यसेवा मुख्याला 2014ला विचारला गेलेला आहे. तर पर्याय आहे 1. लॉर्ड वेलेस्ली, 2. लॉर्ड रिपन, 3. लॉर्ड कॉर्नवालिस, 4. लॉर्ड डलहौसी. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहौसी. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केलेला आहे? हा प्रश्न STI पूर्व 2014ला विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत मंत्री मोर्ले हे याचे योग्य उत्तर राहील. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 आहे. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर 1 नंबरची जोडी आहे लॉर्ड कॅनिन राज उपाधी कायदा, 2 नंबरला आहे लॉर्ड लिटन भारतीय शस्त्र कायदा, 3 नंबरला आहे लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा, 4 नंबर आहे लॉर्ड कर्झन भारतीय विद्यापीठ कायदा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा. ही जोडी चुकीची आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 18 आहे, त्यांनी प्रशासनाचे भारतीकरण केले, त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला, त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला. ते कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड रिपन. 1878चा शस्त्र कायदा रद्द करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात, जे प्रशासनाच्या भारतीयकरणाच्या दिशेने एक पाऊल म्हणून पहिले पाऊल जाऊ शकते. त्यांनी दुसरे अँग्लो अफगाण युद्धही संपवले. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828ला नेमले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिक. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय आहे मित्रांनो आपले लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, वॉरेन हेस्टिंग्ज. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, सी राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी राजागोपालाचारी हे होते. मित्रांनो, तुम्हाला जर ही सिरीज आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.